मागच्या विधानसभेत घायवळ हे रोहित पवारांचे कार्यकर्ते होते असा आरोप तानाजी सावंतांनी केलाय। तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये असंही तानाजी सावंतांनी म्हणत रोहित पवारांवर टीका केली आहे। राजकीय द्वेषापोटी रोहित पवारांचे माझ्यावर आरोप होत आहेत असंही सावंत म्हणाले। तर माझा कुठल्याही गुंडाशी काहीही संबंध नसल्याचंही तानाजी सावंतांनी स्पष्टीकरण दिलंय। सर, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी जे काही आरोप केलेले आहेत तुम्ही देखील ते ऐकले असतील, काय नेमकं तुमचं त्याच्यावर स्पष्टीकरण आहे? खरं तर ह्या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही, कारण त्यांना माहीत आहे, त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये सावंत साहेबांचा काही संबंध नाही आहे, पण त्यांच्या कुटुंबाचा संबंध आला। आता त्यांनीच कोणाचा संबंध आला काय आला ते त्यांनी सांगावं, नाही का? आम्ही सांप्रदायिक पंथातली माणसं आहे, आम्हाला गुंड पुंड बरोबर घेऊन बाळगायचे किंवा काही कारण नाही। आम्ही असतो ते पांडुरंगाच्या बरोबर असतो। राम शिंदे साहेबांचं त्यांनी नाव घेतलं। राम शिंदे साहेबांच्या अगोदर हे घायवळ फॅमिली हे ह्याचेच कार्यकर्ते होते, ज्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांना दुसऱ्यावरती दगड मारू नये। अलग लक्षात, शासन ज्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करते, ज्या पद्धतीने विकासाचं एक 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 पाऊल पुढे आपण चाललेलो आहे, तर त्याच्यामुळे ह्या विरोधकांचे धावे जाणलेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कुठेतरी फोकस बदलायचा त्याचं हे काम आहे। तर तानाजी सावंत यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कुठेतरी फोकस बदलण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने काम करतंय ते डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीने राजकीय आरोप केले जात आहेत असं तानाजी सावंत यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।